नमस्कार मंडळी, यशोदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय गुजराती स्पेशल उंधियो. चला तर मग पाहूया काय-काय साहित्य घेतलंय आपण. कांदा, वालाच्या शेंगा, मेथी चिरलेली थोडी, तुरीच्या शेंगा, दाणे, लिंबाचा रस, वाटाणा, गाजर, सिमला मिरची, बटाटा, छोटे-छोटे वांगी, चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, सुकं खोबरं, दाण्याचं कूट, तिळाचं कूट आणि याच्यामध्ये आहे मेथी, डाळीचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, साखर घालून ते मिक्स करून घेणार आहोत आपण. याचे वडे तयार करायचे आणि हा मसाला, गोडा मसाला, किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला, बाकी हळद, तिखट, हिंग, धणे-जिरे पूड, जिरे, मोहरी, मीठ. चला तर मग पाहूया आपण. चला तर मंडळी आपण आता पाहूया भाजी कशी तयार करायची. आपण तेल भरपूर घातलेलं आहे. या भाजीला तेल भरपूरच लागतं. जेवढं तेल घालाल तेवढी भाजी छान होते. तेल छान तापलंय, तर आपण आता थोडं हिंग घालूया आणि मग थोडासा कांदा, कांद्याबरोबरच आपण बटाटे पण घालणार आहोत, कारण बटाट्याच्या फोडी मोठ्या-मोठ्या असतात. त्याच्यामुळे फ्राय व्हायला वेळ लागतो. आपण त्याच्याबरोबरच बटाटे पण घालणार आहोत. आता हे दोन्ही गोष्टी जरा खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. चला तर आपण अजून काही गोष्टी त्याच्यात ॲड करूया. आपण मोठे बारीक चिरलेले तर कांदे घातलेच, पण थोडे अख्खे कांदे सुद्धा छोटे-छोटे आहेत ते घालायचे. मध्ये-मध्ये छान वाटतात ते सुद्धा. आणि हे वांगे आहेत आपण थोडंसं स्टफ केलेलं आहे. त्याच्यातला जो मसाला आहे तो याच्यात जो आपण घालणार आहोत, सुकं खोबरं, तिळकूट, दाण्याचं कूट, तोच मसाला याच्यात थोडासा भरल्या वांग्याला जसं आपण भरतो तसं थोडं-थोडं भरलेलं आहे. चला तर अजूनही काही गोष्टी आहेत आपल्या ॲड करायच्या आहेत. गाजर, दाणे या 2 गोष्टी आणि ओल्या तुरीच्या दाणे काढलेले आहेत, ते सुद्धा आपण ॲड केलेले. हे थोडं छान जरा परतवून घेऊया आणि मग बाकीचे जिन्नस नंतर टाकूया. आपण अजून थोड्या ज्या काही भाज्या उरल्यात त्या आपण ॲड करूया. ह्या आपण पहिल्या ज्या भाज्या ॲड केलेल्या आहेत त्याला थोडं शिजायला वेळ लागतो, म्हणून ह्या भाज्या आधी ॲड केलेल्या आहेत. तर आता आपण ज्या कमी वेळ लागणार आहेत त्या भाज्या आता आपण घालणार आहोत. ह्या वालाच्या शेंगा आहेत, सिमला मिरची, मटार. आता एकदा छान मिक्स करून घेऊया. ही पूर्ण भाजी तेलावरच छान शिजते, याला काही पाण्याची गरज लागत नाही. आता आपण याला जे आपण वाटण करून घेतलेले आहे ते आपण मिक्स करूया. याच्यात आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण. असं आपण एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. याच्यात जास्त कोथिंबीर आहे, कोथिंबीरीचं जास्त वाटण लागतं याला. तर मिरची आपण चवीनुसार टाकू शकतो. त्याला असं छान असा एक हिरवा रंग येतो या कोथिंबीरीमुळे. आता आपण मसाले ॲड करूया. थोडीशी हळद, आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे थोडासा लाल तिखट घालणार आहोत आपण. धणे जिरेची पावडर, आपण आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकतो याच्यात. गरम मसाला,
किचन किंग मसाला, थोडासा गोडा मसाला, सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे. याला असं एक आता वाफ देऊया छान. वाफेवर थोडी भाजी शिजली की मग आपण तो कोरडा मसाला बनवलेला आहे तो आपण मिक्स करूया. आपण याला झाकण देऊन एक छान वाफ देऊया. आपण याच्यात अजून मीठ ॲड केलेलं नाही आहे कारण आपण अजून काही मसाले घालणार आहोत. मग नंतर लास्ट मिनिट मीठ घालणार आहोत. आपण एकदा पाहूया. छान मस्त भाजी शिजती आहे, छान वाफ आली आहे. आपण या मिनिटावर मीठ ॲड करणार आहोत. आपण चवीनुसार मीठ टाकलंय. आता आपण बाकीच्या पण अजून काही गोष्टी आहेत त्या ॲड करायच्या तर आपण ते पाहूया. थोडीशी मेथी आहे ती चिरलेली ती घालणार आहोत. लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे. सुकं खोबरं, तिळकूट आणि दाण्याचं कूट असं हे मिश्रण आहे ते हे पण घालून घेणार आहोत आपण. आता आपण मेथी, चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ असं हे मिक्स मुटके करून घेणार आहोत. आणि आपण हवं तसं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं आहे, जसं आपण कोथिंबीरीची वडी बनवतो त्या पद्धतीने. हे असं आपलं छान गोळा तयार झालेला आहे. तर आपण आपल्याला हवं त्या आकाराचे मुटके तयार करून घेऊया. आपण तुम्हाला जसे हवेत तसे गोल, लंबगोल ज्याप्रमाणे हवेत त्याप्रमाणे तुम्ही तयार करू शकता. तर हे मी सगळे अशा प्रकारे तयार करून घेतले. तर हे सगळे तयार झाले की मग त्या भाजीवर आपण एक एक करून ठेवणार आहोत. छान एक वाफ देणार आहोत. हे मी असे मेथीचे मुटके या आकारात तयार करून घेतलेले आहेत. तर हे आपण आता भाजीमध्ये सोडणार आहोत. भाजी छान शिजली. आता फक्त हे मुटकेला वाफ येईपर्यंत आपण पुन्हा भाजी शिजवणार आहोत थोडे. तर हे आपण असं छान लावून घेणार आहोत आणि एक वाफ देणार आहोत, जेणेकरून आपले मुटके छान शिजतील. उंदियोमध्ये मुटके हे घालायलाच हवे तरच छान लागते भाजी. मेथीचे मुटके असल्यामुळे मेथीचा एक सुंदर वास भाजीला छान येतो. अशा प्रकारे मी हे छान लावून घेतले छान. तर ह्याला आपण आता घट्ट झाकण लावून एक छान वाफ देऊया. मी अशा प्रकारे सगळं लावलेलं आहे हे छान. आत्ताच भाजीला सुंदर वास येतोय, पाहू शकता. खूपच छान वास येतोय भाजीचा. तर आता आपण एक वाफ देणार आहोत त्याला. पाहूया आपण आता कशी झाली आहे भाजी. वाव, छान आपले मुटके पण शिजलेले आहे, पाहू शकताय. आता मात्र ही भाजी हळूहळूच ढवळायची, जेणेकरून आपले मुटके फुटणार नाहीत. अशा प्रकारे आपली ही भाजी छान तयार झाली आहे. तुम्ही पण एकदा करा, कशी झाली सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका सुंदर रेसिपी बरोबर.